सावर्डे सुळंबी मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद। राधानगरी तालुक्यात गेली बरेच दिवस मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। राधानगरी तालुक्यात दूधगंगा नदी काठावर वसलेली सावर्डे पाटणकर व सुळंबी या गावांना जोडणारा पूल बरेच दिवस पाण्याखाली गेला आहे, परंतु आता पावसाचा वाढता जोर व दूधगंगा जलाशयातून सध्या 9100 क्युसेक इतका विसर्ग सुरू असल्याने आता सावर्डे सुळंबी मार्गावर पाणी आले आहे। सध्या नदीचे पाणी पात्राच्या बाहेर पडून नदीकाठच्या शेतमार्गे रस्त्यावर आले आहे, त्यामुळे हा मार्ग बंद झाला आहे। पावसाचा जोर वाढत राहिला तर पुढील दिवसात पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे। सध्या दूधगंगा जलाशयात काल दिवसभरात 90 मिमी पावसाची नोंद झाली आहे, त्यामुळे जलाशयात आज रोजी 86.42% इतका पाणीसाठा आहे, तर पाण्याची पातळी 621.485 घनमीटर इतकी आहे। कोल्हापूर जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून या मार्गावर वाहतुकीसाठी धोक्याची सूचना देण्यात आली आहे।